ताई, आजकाल तर सोलापूर दौऱ्यावरती आहात, संपर्क प्रमुख म्हणून बैठका देखील विधानसभा आणि आहेत केल्या. कार्यकर्त्यांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये नाराजी देखील खांदेपालट म्हणतात. काय नेमक्या चर्चा होत आहे त्या नाही नाही सगळ्या? हे चालत असतं थोडंफार. काय असतं की एका रुळावरून दुसऱ्या रुळावर रेल्वे जात असेल तर तिचंसुद्धा थोडासा खडखडाट होतो. तसंच छोटासा खडखडाट होणं स्वाभाविक आहे. परंतु ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की खूप कारक सध्याची 2 महिन्यातली प्रगती आहे. मी गेल्या 2 महिन्यातला आढावा घेते सगळ्याच जिल्हा प्रमुखांकडून. विधानसभा निहाय बैठका आणि एकूण पक्षाचा जो अजेंडा आहे त्यावर आपण काम करतोय आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, महेश धाराशिवकरजी असतील, शरणप्पा केंगनाळकरजी असतील, तर हे सगळे खूप उत्तम पद्धतीने काम करतात. साहेबांनी कधी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा टोप टाकलेली आहे. त्याला उत्तर भाजपकडनं दिलं जातं. मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पदासाठी 19मध्ये काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असं नवनाथ बनवलं. छे जाऊ द्या, एवढ्या चिल्लर याच्यावर बोलू नये आपण. जरा क्वालिटी आणि कोणी बोललं असेल तर त्याच्यावरती नक्की विचारा. कुठे काहीतरी अशा भुंकणाऱ्यांवर बोलावं. चला, ज्योती वाघमारेंवर बोलायचं नाही नाही, तुम्ही काय, तुम्हाला राज्याच्या अजेंड्यावर काय विचारायचं ते विचारा ना. मी आहे ना तुम्हाला बोलायला. नाही, सॉरी, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला की काही लोक कुठेही असले तरी तो जो ऑरा असतो तो त्यांना येऊ शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगते की अशा चंगूमंगू लोकांवर नाही बोलणार मी. खरं तर जेनजींचं जे आंदोलन झालं त्यानंतर सरसंघचालक असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे सातत्यानं जेनजीशी संवाद साधण्याचे प्रयत्न आता करत आहेत. मध्यंतरी सरसंघचालकांची मुलाखत झाली, आज मोदीजी IIT विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. नाही, मला असं वाटतंय की भाजपने ठरवून घेतलं पाहिजे की तुम्ही नेमके खरे कोणते आहात. कारण एकीकडे भाजपच्या काही टॅटोधारी भक्तिनी ज्या आहेत, त्या चित्रविचित्र ज्या किंचाळणाऱ्या, त्या जेनजीच्या आंदोलनाला फॉरेन फंडिंग होतं, जेनझीवाले कसे आतंकी वगैरे आहेत, याचे डोस पाजळत राहतात. कित्येक भाजपाचे मंत्री आहेत, नेते आहेत जे जेनझीला अत्यंत वाईट पद्धतीने बोलत आहेत. आणि नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मात्र जेनझीच्या मताशी मी सहमत आहे असं म्हणत आहेत. मला सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी जे म्हणणं मांडलं की जेनजीच्या मताशी मी सहमत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेनजीने जे मत मांडले ते मत या देशाच्या पंतप्रधानांबद्दल मांडले आणि पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आंदोलन हाताळू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी गेली 2 आठवडे संसदेचं अधिवेशन असतानाही या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे पंतप्रधान हे लोकांना आपल्या घरी बोलवून भेटतायत, पण पत्रकारांना सामोरे जाऊन ते बोलत नाही आहेत. आणि यावरचा रोष जेनजीने व्यक्त केला आहे. त्या जेनजीसोबत मोहन भागवत जर सहमत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की जेनजीने मोदींबद्दल आणि अमित शहांबद्दल जी भूमिका मांडली त्यावर मोहन भागवतजी सुद्धा सहमत आहेत. तुम्ही जी भूमिका मांडता किंवा विरोधक जी भूमिका जेनजींबद्दलची बोलत होते तीच भूमिका सरसंघचालकांनी मांडली आणि त्यामुळे कदाचित अंबादास दानवेंनी आज सरसंघचालकांची भेट घेतली, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला असं वाटतं की जेनजी असतील किंवा एकूण त्यांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या वरचे जे काही आरोप आत्ताचे केलेले आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे या संबंधाने जी जागरूकता जेनजीने दाखवलेली आहे आणि ते रिफॉर्म्स करायला किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला जर या देशाचे पंतप्रधान कमकुवत ठरत असतील तर त्यांनी अजिबात सत्तेत राहू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मताशी निश्चितपणे मोहन भागवतजी सुद्धा सहमत असतील. कारण मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी म्हणाले होते की 70 नंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे. मोदींनी 70 ओलांडली. ट्विट केलं तुम्ही आता विजय चौधरी यांचं, त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये आपण केला की जयकुमार गोरेंना टक्केवारी द्यावी लागते सोलापूरचे पालकमंत्री. बघा, विजय चौधरी हे भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत, आता फरार आहे बहुतेक. आणि त्या ज्या ऑडिओ व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये PAला अटक झालेली आहे. त्यामुळे त्या ज्या ऑडिओ आहेत त्या ऑडिओ आत्ता ऑलरेडी म्हणजे ऑन रेकॉर्ड आहेत आणि जवळपास 7,500 ऑडिओ आहेत, ज्यातली एक ऑडिओ बाहेर येते. मला वाटते की विजय चौधरी आणि PA
याच्यावर आपण चर्चा करतोय, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं यातला जो कंटेंट आहे तो भयंकर आहे. जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ब्रीद सांगत होती, त्या भाजपाचे मंत्री कसं टक्केवारीचं राजकारण करतायत हे भाजपच्याच लोकांकडून स्पष्ट होतंय. मला कधी कधी असं वाटतं की हे सोलापूरमध्ये आल्यावर माझ्या हाताशी नेमकं लागावं, की भाजपच्या महामंत्र्यांनी प्रसारित केलेली ऑडिओ ती माझ्या हाताशी लागावी. याचा अर्थ सोलापूर भाजपामध्ये जयकुमार गोरेंच्याबद्दल किती असंतोष आहे हे स्पष्ट दिसत आहे. ताई, कुठेतरी मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर सुरू केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कुणबी दाखले होते ते रद्द करण्याचं काम बावनकुळे करत आहेत. त्याच्यावरून त्यांनी शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील. मी कालही त्याच्यावर बोलले की शिंदेंना मराठा मॅन होण्याची घाई लागली आणि त्यांनी मराठा मॅन होण्याची घाईच्या नादामध्ये अत्यंत घाई गडबडीमध्ये फार अभ्यास न करता किंवा ज्याला एक काय म्हणता येईल एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट जे बनवून असतं ते सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट केलं नाही. तर दुसरीकडे शिंदेंना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे, त्यातच आपलं भलं आहे, फोडा आणि राज्य करा, ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल. पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा त्यांना काय रंगवायचा आहे तो त्यांनी रंगू द्यावा. शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य मराठ्यांचा बळी घेऊ नये ही मात्र आमची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे काही खरं तर तुम्ही सोलापूरला आलेला आहात. संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यात मध्यंतरी काही वाद सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही सोलापूरला येता आणि तीच क्लिप तुमच्या ऑडिओ क्लिपमध्ये लागली. तुम्ही आता बिटवीन द लाईन सांगण्याचा प्रयत्न देखील केला. एकदा उलगडून सांगता काय नेमकं? नाही, मी परत एकदा आपल्याला उलगडून सांगते, असे खूप भाजपाचे लोक आहेत, सोलापूर भाजपामधले आहेत, महाराष्ट्र भाजपातले आहेत, की ज्यांच्या मनात एक प्रचंड रोष आहे, राग आहे, एक अस्वस्थता आहे. जुने विरुद्ध नवे हा जो संघर्ष सध्या भाजपामध्ये चालू आहे, कारण नवे येऊन आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत आणि जुन्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होतोय. त्यातच ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये एकूण कार्यपद्धती अवलंबलेली आहे की सगळं मीच खाईल, ते काय म्हणतात सोलापूरच्या भाषेत, मुसरं सुद्धा देणार नाही, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे जयकुमार गोरेंच्या विरोधात एक पक्षांतर्गत मोठा असंतोष आहे. अशातल्याच काहींनी काही ऑडिओ काही डॉक्युमेंट, मी उद्या त्याच्यावर बोलेन, उद्याच्या पत्रकार परिषदेत मी बैजवार त्याच्यावर बोलेन की अशा अनेक गोष्टी ते आमच्यापर्यंत पोचवतात. त्यांना वाटते की कोणीतरी त्यांचं दुःख, ते जे सनातन दुःख आहे ते कोणीतरी वाटून घेतलं पाहिजे. मी फक्त तुमच्यापर्यंत ऑडिओ पोचवण्याचं काम केलं आहे. परंतु जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरेंचे बंधू किंवा एकूण त्यांची जी टीम आहे ही भाजपमधल्या इतर लोकांना अजिबात त्या सत्तेचा आस्वादच घेऊ देत नाही आहे. आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कुणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य करतोय. ताई, संजय राऊत आणि जयकुमार गोरेंचा जो वाद चालू होता त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया दिलेला होता की त्या ठिकाणी कुणाला डॉक्टरेट काही मिळाले काय, सर्वत्र ट्रेंड त्यावर नाही, मला माहीत नव्हतं की गोरेंचं नाव एवढं ट्रेंडिंगमध्ये का चाललंय. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कोणीतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का काय चाललंय. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. परंतु आपण जे म्हणताय ना की गोरे आणि राऊतांचा वाद, तर वाद किंवा चर्चा ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होते. गोरे नेते संजय राऊत यांची बरोबरी करू शकत नाही, कारण सन्माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो ऑरा बराबरीची गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणतायत की कोण संजय राऊत. नाही, त्याच्यात मला वाटतंय त्याच्या पुढचं व्हर्जन सुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत, जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहीत नाही, माहीत असतानाही, पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहीत आहेत. बरं का, मला गोरे माहीत आहेत, मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहीत आहेत. ज्या जयकुमार गोरेंच्याबद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा
अगदी नाकी 9 आणलेत ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिपमध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला. जरांगे पाटील म्हणतात की एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे अशी म्हणण्याची वेळ आली. असू शकतं. काही गोष्टी उशिराने कळतात. मी म्हटलं ना, माझ्या पक्षप्रमुखांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तर माझ्या पक्षप्रमुखांना मार्केटिंग करता येत नाही. शिंदेसाहेब कसं हवेत चलता विमान थांबून मार्केटिंग करू शकतात, तर त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल उत्तम आहे. माझे पक्षप्रमुख मात्र मार्केटिंगमध्ये थोडे कमी पडतात. त्यामुळे त्यांचा जो हातगुण आहे तो लोकांना जरा उशिरा कळतो. काही हरकत नाही, आम्ही त्यांच्याही मताचं स्वागत करतो. ताई, सोलापूर जिल्हा परिषदेचं एक सभागृह आहे, ज्या सभागृहाचं जे आहे ते नाव बदलण्याचा ठराव दिला आहे. शिवरत्न असं जे आहे ते पूर्वीचं नाव होतं, आता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं नाव जे आहे मला ते वाटतंय सभागृहात मोहिते पाटलांच्या काहीतरी वडिलांच्या नावाशी संबंधित असणारं, साधर्म्य असणारं ते नाव होतं बहुतेक, आणि त्यामुळे त्याच्यातला जो वाद आहे तो वाद उफाळून आलेला आहे. परंतु सोलापूरमधल्या सध्याचा सगळ्यात बर्निंग इश्यू काय आहे तर जरी उजनी धरण भरलं असलं तरी सोलापूरच्या शेतीमातीला पुरेसा पाऊस झालेला नाही. जी एक वेळची पेरणी केली होती ती धूळ पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करताना बोगस बियाणं उगवलेलं नाही. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. हे ज्वलंत मुद्दे सोडून मला नाही वाटत की मी नॉन इश्यूजवर भांडत बसावं. जरांगे पाटील असं म्हणतात की नाशिक- मला कधीही अटक होऊ शकते, की माझ्या सभांवरती वगैरे दगडफेक होऊ शकतो. आज त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांना तसे काही इनपुट असू शकतील, त्यांनी त्याच्या संदर्भात काही मांडणी केली असेल तर त्यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र एक नक्की आहे की भाजपच्या काळात आपण जे बघत आहोत, भाजपला आंदोलनं हाताळता येत नाहीत. भाजप आंदोलनं मोडीत काढतं. मग तो मराठा आरक्षणावरचा लाठीचार्ज असेल, बारसू रिफायनरी आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला, अश्रुधूर आणि गोळीबार प्रकरण असेल, किंवा आत्ता जेनझीवर केलेला पॅलेट गनचा वापर असेल, तर भाजपाला आंदोलनं हाताळता येत नाहीत. आंदोलकांची सायकोलॉजी समजून घेण्याची जी मनोभूमिका आहे ती मनोभूमिका भाजपाकडे नाही. भाजपा सत्तेच्या अहंकाराने पछाडलेली आहे आणि तो अहंकार इतका वाढला आहे की त्यांना मराठ्यांच्या मनातला आक्रोश त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे. नाशिकच्या कामावरून जे महंत आहेत त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. कामाच्या बाबतीत त्यांनी कुठेतरी नाराजगी नाही, नाशिक बघा आत्ता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, पण या कुंभमेळ्याच्या संदर्भाने असणारी जी सगळी कंत्राटं आहेत ती सगळीच्या सगळी कंत्राटं ही गुजराती ठेकेदारांना देण्याचा सपाटा सरकारने चालवलेला आहे. मुळात जर कुंभमेळा महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना तुम्ही काम का देत नाही? एकीकडे तुम्ही आत्मनिर्भर भारत म्हणता, मग आत्मनिर्भर भारत असतानाच आत्मनिर्भर महाराष्ट्र का होऊ नये? कुणाला वाटतं की आत्मनिर्भर महाराष्ट्र होऊ नये, महाराष्ट्रातला ठेकेदार मोठा होऊ नये, मराठी माणसाला काम मिळू नये? आणि यासाठी प्रयत्न कोण करतं? कारण शेवटी कंत्राटं देण्याघेण्याचं जे काम आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरचं आहे. त्या ठिकाणी ही सगळी निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठीची जी की पर्सन आहे ते गिरीश महाजन आहेत. मग गिरीश महाजन हे संकटमोचन जरी भाजप म्हणत असली तरी गिरीश महाजन सध्या गुजरातच्या ठेकेदारांच्यासाठीचे कंत्राट मोचन झालेले आहेत का? कारण त्यांच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.